ऑपरेशनल सिंदूरची सगळ्यात मोठी ऍक्शन या क्षणाला समोर येते। काय बातमी? लाहोरमध्ये ISIच्या ऑफिस जवळ हल्ला केलाय। ज्या सगळ्या कारवाई होतात लष्करी त्याच्या मागे पाकिस्तानचं ISI असतं। ISIच्याच ऑफिस जवळ थेट त्यांच्या महत्त्वाच्या ठिकाणावरती हा हल्ला झालाय। लाहोरमध्ये ISIच्या ऑफिस जवळ त्यांच्या कार्यालयाजवळ हा हल्ला करण्यात आलेला आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची पुन्हा एकदा सांगतोय, आपण मग अशी लाहोरमध्ये दृश्य बघितली। लाहोरमध्ये कशा प्रकारे कारवाई करण्यात आली होती। काल आपण लाहोरच्या 30 किलोमीटर जवळ जाऊन पोहोचलो होतो। आज थेट लाहोरमध्ये हल्ला करण्यात तिथे आलेला आहे आणि आज मगाशी झालेल्या हल्ल्याच्या पलीकडे जाऊन आता ISI पाकिस्तानची जी यंत्रणा गुप्तहेर यंत्रणा त्यांच्या तिथे कार्यालयाजवळ जाऊन थेट हा ड्रोन हल्ला झालेला आहे। पाकिस्तानच्या आपण म्हणू शकतो गंडस्थळावरती झालेला हा हल्ला आहे। पाकिस्तानच्या लाहोरच्या ISIच्या ऑफिस जवळ पाकिस्तानच्या सैन्याचा नेहमीच अभिमान राहिलेला हे ISI आहे। ही आतापर्यंतची ऑपरेशन सिंदूर मधली सगळ्यात मोठी थेट कारवाई आहे। पाकिस्तानला वॉर्निंग दिली होती, भारताने क्लिअर केलं होतं की आमची ऍक्शन ही ज्या प्रकारची आहे ती फोकस्ड आहे, कुठल्याही प्रकारचं आमचं प्रोव्होकेटिव्ह ऍक्शन नसणार आहे, सिव्हिलियन एरियाला मी टार्गेट करणार नाही होत। पण पाकिस्तानकडून उत्तरादाखल काय करण्यात आलं होतं? पाकिस्तानने त्यानंतर भारतातल्या नागरी वस्त्यांवरती हल्ले केले होते आणि आज ज्या प्रकारे पाकिस्तानने चिथावणीखोर त्यांची वृत्ती दाखवून दिली आहे, कुरापतखोर वृत्ती दाखवून दिली आहे, त्याच्यानंतर भारताने जे उत्तर दिलेलं आहे त्याच्यानंतर आता पाकिस्तानला पळता भुई थोडी झालेली आहे। लाहोरच्या ISIच्या ऑफिसजवळ थेट हल्ला आहे।